नाशिकसाठी सुद्धा आजचा दिवस हा पॉलिटिकल ब्लॉकबस्टर ठरणार आहे। कारण आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहेत। या तिन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी सभा होत आहेत। दरम्यान नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत। तरवणीमध्ये शरद पवार यांची सभा होती आहे। यासह नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडते आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नेते एकमेकांवर काय टीका करतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकमध्ये आज दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, वणीमध्ये शरद पवार आणि नाशिकच्या या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी जाहीर सभा पार पडणार आहे। विशेषतः आपण मोदी आणि शरद पवार यांच्या सभेचा विचार केला तर या दोन्ही नेत्यांच्या सभा या कांद्याच्या पट्ट्यामध्ये होणार आहेत। कुठेही अनुचित प्रकार घडू नये, शेतकऱ्यांनी आपलं विरोध प्रदर्शन करू नये यासाठी कालपासूनच पोलिसांकडून शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनेच्या नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध देखील करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूणच मोदींच्या सभेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते। तर शरद पवार यांची देखील सभा वणीमध्ये होणार आहे, तो देखील कांद्याचा बेल्ट आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।